आजच्या गोष्टीचे नाव आहे प्रवास करणारे झाड. एका घनदाट आणि शांत जंगलात टिम्या नावाचे एक उत्सुक झाड राहत होते. टिम्या लहानसे झाड होते. त्याच्या चमकदार हिरव्या पानांनी आणि सडपातळ खोडाने जंगलाला शोभा आणली होती. त्याला पक्ष्यांचे गाणे ऐकायला, खारींचे खेळ बघायला आणि गार वारा अनुभवायला खूप आवडायचे. पण त्याची एक मोठी इच्छा होती, जंगलाबाहेरचं जग पाहायची. मलाही पक्ष्यांसारखं प्रवास करायचा आहे, टिम्या एके दिवशी हळहळत म्हणाला. झाडं प्रवास करू शकत नाही वेड्या, तुझं मूळ जमिनीत आहे, त्याची एक चांगली मैत्रीण सँडी खार म्हणाली. पण का नाही? टिम्या विचारात पडला. त्या रात्री चंद्रप्रकाशात नालेल्या जंगलात टिम्याने आकाशातून जाणाऱ्या एका ताऱ्यावर इच्छा व्यक्त केली. माझी इच्छा आहे की मी प्रवास करू शकू आणि जंगलाबाहेरचं जग पाहू शकू. तो हलकेच पुटपुटला आणि सकाळी काहीतरी जादू घडली. टिम्याला त्याच्या मुळांमध्ये एक विचित्र हालचाल जाणवली. हळूहळू त्याच्या मुळांनी जमिनीतून वर यायला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात टिम्या चालू शकला. अरे बघा, मी चालतोय, टिम्या आनंदाने ओरडला. त्याच्या मुळांना छोटे छोटे पाय तयार झाले होते. सँडी आणि इतर प्राण्यांना हे पाहून आश्चर्य वाटले. आता तू कुठे जाणार? सँडीने विचारले. तिचे छोटे डोळे चमकत होते. सर्वप्रथम मी माळरान पाहील आणि मग डोंगर आणि नद्या बघीन, टिम्या म्हणाला. टिम्याने पहिले पाऊल एका रंगीबेरंगी माळावर टाकले. ते फुलांनी भरलेले होते. गुंजणाऱ्या मधमाशा आणि फडफडणाऱ्या फुलपाखरांनी नटलेली इथे कितीतरी रंग आहेत, टिम्या आनंदाने म्हणाला. यानंतर टिम्या एका टेकडीवर गेला आणि त्याने भव्य डोंगर पाहिले. त्यांच्या बर्फाने झाकलेल्या शिखरांवर सूर्यप्रकाश चमकत होता. ते पाहून तो म्हणाला, तुम्ही किती उंच आहात, मी तुमच्यासमोर खूप छोटा वाटतो. शेवटी टिम्या एका रुंद चमचमणाऱ्या नदीजवळ पोहोचला. ती नदी हळुवारपणे गाणं गात वाहत होती. त्या नदीच्या काठावर आनंदाने नाचत टिम्या म्हणाला, किती छान गाणं आहे. पण थोड्याच वेळात टिम्याला एकटेपण जाणवायला लागले. त्याला त्याचं जंगल, पक्षीमित्र आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सँडीची खूप आठवण येऊ लागली. जग पाहून काय उपयोग जर ते मी माझ्या मित्रांसोबत शेअरच करू शकलो नाही, त्याने विचार केला. आठवणींनी भरलेल्या हृदयाने टिम्याने जंगलात परतण्याचा निर्णय घेतला. तो परतल्यावर प्राण्यांनी त्याचं जोरात स्वागत केलं. सँडीने तर आनंदाने उड्या मारतच विचारले, तू जग पाहिलंस का? हो, आणि ते खूप सुंदर आहे, टिम्या हसत म्हणाला. पण मला आपल्या या खास ठिकाणाची खूप खूप आठवण येत होती आणि सर्वात जास्त तुमच्या सगळ्यांची. त्या दिवसापासून टिम्या जंगलातच राहिला. त्याच्या प्रवासाच्या कथा तो सगळ्यांना सांगू लागला आणि जरी त्याने परत कधी प्रवास केला नाही तरी त्याला आनंद होता की त्याने जग पाहिलं होतं आणि त्याला घराचं महत्त्व समजलं होतं. या गोष्टीतून आपल्याला शिकवण मिळते, नवीन गोष्टी शोधण्यात मजा असते, पण घर आणि आपले प्रियजन यांना जगात काहीही तोड नाही.